पोपटचे 3 षटकार 6,000 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी 5,000 5,000 रुपये आणि प्रेक्षकांसाठी झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 11 जोडी आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब आणि आदरणीय श्री विलासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक असेल. सामन्याला होती सुरुवात. सोनारपाडा आणि वडोली सी या दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांनी नोंद घ्या. 4 षटकांचा सामना असेल. ऐकूयात याच देवीसापाडा गावातील नामांकित समालोचक अपकमिंग टॅलेंटेड मयूर भोईर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद करण. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच SB ग्रुप वडवली सी विपक्ष RM11 गावदेवी सोनारपाडा. उर्दू विकेटने चंद्रकांत सज्ज होतो. पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिला चेंडू ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करत असताना डायरेक्ट हिट मात्र केलाय. पहिला चेंडू मात्र सुरेख हाताळला होता पण नक्कीच इथे मात्र अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. रेफर केला अंपायरने. नक्कीच दोन्ही संघांनी याची देखील नोंद घ्यायची आहे की टीम रिव्ह्यू नसणार आहे, हा अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांनी इथे मात्र मागणी केली आहे. स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. अंपायरला ज्यावेळी अडथळा निर्माण होईल, त्यांच्या मनामध्ये संकोच निर्माण झाल्यास नक्कीच ते अंपायर रिव्ह्यू असेल. इथे मात्र चेक केलं जातं. मॉनिटरवरती तेजस आहेत GTCच्या माध्यमातून. चांगला कामारावाक. नॉट आउट आहे. बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग होत असताना 22च्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता गोलंदाज चंद्रकांत पाटीलने. पन्नाट वेगाने फेकला होता. ऑफस्टंप पासून दूर पिचिंग केलं होतं. पूर्णपणे बॅट्समनला बीट केलं होतं. दत्ता ठाकूर होते. 22च्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन योगेश पाटील मिस्टर परफेक्ट. गोलंदाज चंद्रकांत. गोलंदाज ट्रॅकवरती. P1चं षटक. 4 षटकांची मॅच. राऊंड द विकेटने फुलटॉस चेंडू होता. विषयपणे एक्झिक्यूट केला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. अगदी जमिनी लगत गॅप मधून मिळतायत त्या 4 धावा. योगेश पाटीलला का म्हटलं जातं, ह्याचं उत्तम उदाहरण दिलं. कॅप भेदून काढली तिथे मात्र. चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र रनवे मध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण होत असताना पुन्हा एकदा स्टार्ट घेईल चंद्रकांत. पहिले षटक P1चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. संघनायकाने विश्वास दाखवला. चंद्रकांत पाटील 2 चेंडू फेकले. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सागर मात्रे देखील येतात. वेलकम सागर मात्रे. राऊंड द विकेटने चंद्रकांत. स्ट्रायकिंग एंडवर योगेश पाटील. बॉटमॅनचा वापर केला जातो. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 2 मास्टरमध्ये चेंडू विसावलाय. जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय योगेश पाटीलने. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केलाय आणि 2च धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते धावफलकर 2 धावेच्या मदतीने 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टीम RM11 सोनारपाडा संघाची. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं चंद्रकांतने. इकॉनॉमिकल षटक फेकलं होतं. त्यानंतर अरविंद. अनुभव आहे अरविंदकडे. मागचा मॅच मॅन ऑफ द हिरो. 4 षटकांची मॅच. राऊंड द विकेट चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतंय. गॅप भेदण्यात यश मिळतं. मिस्टर परफेक्ट योगेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा अजून एक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या. इन डबल फिगर 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्ट्रोक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते योगेश पाटील कडून. चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज होतोय.
बॉड पॅडचा वापर केला जातो, लेग ग्लास केला जातोय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. P1चं षटक प्रगतीपथावर. चंद्रकांत पाटील गोलंदाजी करत असताना 4 षटकांची मॅच, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सजवली. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. P1चं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडवर दत्ता ठाकूर. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण काय झेल, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये रोहित पाटीलने असा झेल टिपला होता आणि एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये दुसरा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते तिथे वडवली सी संघाचे विजय मोकाशी. स्वतःला पूर्णपणे फ्लाय करत असताना मोठा धक्का लागलाय. टीम बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. दत्ता ठाकूर बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच आदरणीय दिनकर म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. नक्कीच देवीचा पाडा रेग्युलर क्रिकेट असो, भरपूर मोठी कारकिर्दी आहे आणि देवीचा पाडा संघ बांधण्यात भरपूर मोठं योगदान दिनकर म्हात्रे साहेबांचं आहे. त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने 40+ क्रिकेट संघाचे एक दर्जेदार फलंदाज जितू पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. देवीचा पाडाचे आहेत खेळाडू, दर्जेदार खेळाडू आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अरविंद पाटील, अनुभवी गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर परफेक्ट योगेश पाटील. अरविंद गोलंदाजी ट्रॅकवरती, त्यासोबत अमोल येत आहेत. दत्ता ठाकूर बाद झाल्यानंतर राऊंड द विकेटने गोलंदाज अरविंद सज्ज होतोय. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे झेलची संधी. क्षेत्ररक्षक स्वतः जात असताना बिग विकेट डाऊन. मोठा धक्का लागलाय. टीम बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. आणि दत्ता ठाकूर पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः बरसले होते जय जलेश्वर वाडेकर संघावरती. ते मात्र इथे तंबूच्या आश्रयाला जात असताना 2 धक्के लागलेत. बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. आता मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना टेनिस पटलावरतील बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं अमर ठाकूर मैदानामध्ये जात असताना अरविंद पाटील पहिल्या चेंडूवर यश संपादन करतोय. मोठा धक्का लागलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आहे अमोल पाटील, अष्टपैलू असा खेळाडू. राऊंड द विकेटने अरविंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडवर अनमोल. इथे मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग बघावं लागेल कसं झालाय आणि चेंडू जातोय सरळ सीमावर. पंचांचा सिग्नल येतोय. षटकार. षटकाराने आघात करतोय. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या झाली धावफलकावर 18. 2 गडी लवकर गमावल्यानंतर इथे मात्र जबाबदारी असणार आहे अमोल आणि अमल ठाकूरवरती. राऊंड द विकेटने अरविंद पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर अमोल पुन्हा एकदा सफल झाले. त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील देखील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू. गुड कम्पॅक्ट डिलिव्हरी. अरविंद एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातं. तेच दाखवत असताना अनुभव इथे मात्र दाखवत असताना एखाद्या यंगस्टर समोर चांगली गोलंदाजी. अमोल पाटील आहेत बॅट्समन.
निर्धाव चेंडू फेकला. आशिष म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय, GTCचे फाउंडर. इथे मात्र लॉफ्ट केला. आशिष भोईर, माफ करा. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अरविंद कमबॅक करत असताना. स्ट्रायकिंग एंडवर अमर ठाकूर. टेनिस बॉल पटलावरती भरपूर मोठं नाव अमर ठाकूरचं. आणि इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. स्टँड हँड डिस्पॅच करायचं होतं बॅट्समॅन अमर ठाकूरला. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ अरविंद पाटील चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धावा खर्च केलेत, म्हणजे या षटकामध्ये 7. कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. राऊंड द विकेटने अरविंद पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केलाय. डेंजर एंडला स्वतः अमर ठाकूर जात असताना 2 धावा वेगाने कंप्लीट केलाय. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाची. धावसंख्या झाली धावफलकावर 21. तिसरं षटक प्रगतीपथावर सतीश येतात. सतीश जाधव. स्ट्रायकिंग एंडवर अमोल. अमोलने एक षटकार देखील ठोकलाय. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळत असणारा अमोल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सतीश. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती सतीशने. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून स्ट्रायकिंग एंडवर अमोल पाटील. राऊंड द विकेटने सुरुवात करतोय. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि होणार नाहीये कोणतीही चूक. अजून एक धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम RM11 गावदेवी सोनारपाड्याला. अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. श्री आनंदजी पाटील साहेब आणि आदरणीय श्री राम म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 या 6व्या पर्वामध्ये सतीशने इथे मात्र पहिल्या चेंडूवर यश संपादन केलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सिद्धेश पाटील. सिद्धेश आणि अमर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीत सापडलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर 4 षटकांची मॅच आहे. SB ग्रुप वडवलीसी संघ, भरपूर मोठं नाव आहे या वडवलीसी संघाचं. यांच्या अगेन्स्ट मात्र धावा उभारणं गरजेचं आहे बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील लवकर बाद झाल्यानंतर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न मात्र अमोलचा होता. तो देखील बाद झाला. लॉंग ऑनला त्याचा अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. सतीश जाधव पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर सिद्धेश. राऊंड विकेटने सतीश पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर सिद्धेश. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जात असताना झेल गाली आणि इथे मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये काय झेल टिपला आणि सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धक्का लागला बॅटिंग करत असताना RM11 गावदेवी सोनारपाडा संघाला. सिद्धेश पाटील एकही धाव न करता बाद होत असताना
हॅट्रिकची संधी ते मात्र पुन्हा एकदा सतीशला संधी आहे. मागच्या मॅचमध्ये देखील SB ग्रुप वडवली सी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. SB ग्रुप या नावाने. राऊंड द विकेटने सतीश. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक इथे मात्र संपादन होत नाही आहे. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. अमोल ठाकूर स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईकवर आणलं जातं. इथे मात्र नवीन बॅट्समन समीर पाटीलला. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं. SB ग्रुप वडवली सी संघ चांगली गोलंदाजी करत असताना सतीश जाधव पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. राऊंड द विकेटने इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला. आता टायमिंग प्रॉपर झालाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून इथे मात्र चेंडूला साईड स्क्रीमच्या वरती पाठवलाय. येतोय हा षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सतीश पुन्हा एकदा सज्जोल. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जातो डीप विकेटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून वेगाने येतोय. चांगला अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. अडवण्यात इथे मात्र यश मिळतं. बॅकिंगसाठी दूरवरून क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत इथे मात्र वेगाने धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर सतीश जाधव चांगली गोलंदाजी करत असताना SB ग्रुप वडवली सी संघ 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतील पहिली. राऊंड द विकेटने सतीश. इथे मात्र चेंडू लॉफ्ट केला. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनमधून येतो. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या होती धावफलकर एका धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. धावसंख्या होते धावफलकावर 31. चाडगऱ्यांच्या मोबदल्यात RM11 गावदेवी सोनारपाडा संघाची. शुभागमन झालं. टायगर गावचे आहेत. टेनिस क्रिकेटचे सर्व अपडेट आपण बघितलं तर त्यांनी सुरू केलेली ती वाहिनी टेनिस क्रिकेट 7117 इन्स्टा पेज आहे. सुरुवात केलेली एक संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. दिपेश पाटील साहेबांचं टायगरचे आहेत. त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आदरणीय दिपेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. तिकडून आपण मॅचचा आनंद घ्या. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते दिपेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. इन्स्टावरती टेनिस क्रिकेट 7117 सर्व अपडेट टेनिस क्रिकेटचे आपल्याला पाहायला मिळतात त्या पेजवरती. पहिला चेंडू इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईकवर आणलं जातं अमोल ठाकूरला. शेवटचं षटक मैदानावरती. धावसंख्या झाली धावफलकावर 32.
कृष्णा पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फलकावर 32. पहिल्या 3 षटकांचा लेखाजोखा आपण जर पाहिला तर पहिल्या षटकात चंद्रकांतने धावा खर्च केल्या होत्या, ते म्हणजे 12. दुसऱ्या षटकात अरविंदने धावा खर्च केल्या 9. सतीशने धावा खर्च केल्या 10. धावसंख्या झाली फलकावर 14 षटक प्रगतीपथावर असताना 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होतं. स्ट्रायकिंग एंडवर टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर आणि मैदानामध्ये देखील आपल्याला वादळ पाहायला मिळतंय. अशा प्रकारची वादळी खेळी खेळावी लागेल अमर ठाकूरला. वाऱ्याचा झोक देखील वाढलाय. धावसंख्या झाली फलकावर 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. चांगल्या फलंदाजासमोर चांगला चेंडू हातात असताना कृष्णा पाटील कमबॅक करतोय. कृष्णा पाटील निर्धाव चेंडू फेकतोय अमर ठाकूरला. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली फलकावर 32. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवरती. अमर ठाकूर स्ट्रायकिंग एंडवर धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉफ्ट केला बॉलवर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू सरळ जातोय सीमा पार. पंचांचा सिग्नल येतोय. 4 धावा. धावसंख्या झाली फलकावर या चौकाराच्या मदतीने 36 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अमर ठाकूर तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. धावसंख्या उभारली आतापर्यंत RM11 गावतोय सोनारपाडा संघाने 36. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवर अमर ठाकूर एक चौका ठोकलाय. कृष्णा पाटील कमबॅक करेल. विकेटने SB ग्रुप वडवली सी संघ. मोठा गाव एंड काढून कृष्णा पाटील. इथे मात्र लॉफ्ट केलाय. आता टायमिंग प्रॉपर झालाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अमर ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. का मला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जातं, पॉवर हिटर म्हणून का ओळखलं जातं अमर ठाकूर. इथे मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवत असताना धावसंख्या झाली फलकावर चौकार षटकाराच्या मदतीने 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कृष्णा पाटीलचा या षटकामध्ये समाचार घेतला जातोय. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळले होते, त्यानंतर चौकार एक षटकार. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंडवर अजूनही खेळत असताना अमर ठाकूर आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटने कृष्णा पुन्हा एकदा सजवेल. मोठा गाव एंड करून स्ट्रायकिंग एंडवर अमर ठाकूर. आता मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू हातात असताना गुड कमबॅक डिलिव्हरी. निडरतेने हा चेंडू फेकलाय. चौकार आणि षटकार आल्यानंतर देखील गतीमध्ये परिवर्तन करणं हे गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, पण ते फेकण्यासाठी भरपूर हिंमत लागते आणि एका चांगल्या फलंदाजासमोर चांगला चेंडू हातात असताना गोलंदाज कृष्णा पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटने कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होता. आता मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर आणि बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अमर ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत आणि विनंती असेल आदरणीय दीपेश पाटील साहेबांना, नक्कीच इन्स्टा पेज आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून सुरू केलेली ही संकल्पना टेनिस क्रिकेट 7117. सर्व टेनिस क्रिकेटचे अपडेट आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. विनंती असेल दादांना देखील आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. तर टायगर आणि भोपर संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी अर्जुन 11 टायगर संघ आणि त्यांना फाईट करेल जय मल्हार भोपर. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत करण कांसर. ओ टू करण. तर टॉससाठी या टायगर आणि बोपरचा कॅप्टन आपण लगेचच यायचं आहे.
आणि त्याचबरोबर आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी काही मान्यवरांचा. टॉससाठी या टायगरचे कॅप्टन जवान टायगर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जय मल्हार भोपर. हे दोन संघ समोरासमोर असतील. त्या अगोदर आपण करूयात एक सन्मान. आदरणीय श्री दिनकरजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय श्री सिद्धार्थ म्हात्रे यांना, आमचे बर्थडे बॉय, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी हा यथोचित सन्मान. आदरणीय श्री दिनकरजी म्हात्रे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत सिद्धार्थ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. जनुमान टायगर्सचे कॅप्टन या आपण टॉससाठी लगेचच. श्री सिद्धार्थजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही करतो. आदरणीय श्री दिनकरजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान. सुंदर असे मोमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. गोल्डन ब्लॅक हे कॉम्बिनेशन आणि आकर्षित करणार हे मोमेंटो आहे. त्यानंतर टॉस करण्यात येईल. या पण कॅप्टन धोनी जनुमान अर्जुन 11 टायगर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल जय मल्हार भोपर मध्ये हा तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आदरणीय श्री दिनकरजी म्हात्रे साहेब यांनाच विनंती करेन आपल्या शुभस्य आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. आजचा दुसरा दिवस, 6वा पर्व या स्पर्धेचं एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप. पहिल्या फेरीमधील सामना तिसरा जयनुमान अर्जुन 11 टायगरचा विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो जय मल्हार भोपर. हेड इज कॉल, इट इज टेल. सो टॉस जिंकला. मान्यवर विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं. कॅप्टन आपण या. टॉस जिंकलाय तो शंतनू पाटील, अर्थातच टायगर्सचा कॅप्टन आहे. टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. या हंगामामध्ये भोपरच्या विरोधात या सामना तुमचा झालाय का? नाही झाला. सो मैदानाच्या आतमध्ये उतरण्याबद्दल काय रणनीती असेल? बघू आता. आता रेग्युलर खेळणारे प्लेयरच नव्हते, आता बघू. आता सर्व नवीन चेहरे आहेत. या अगोदरच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान तुम्ही पटकावला मकर संक्रांत चषकामध्ये. सो आत्मविश्वास आता वाढलेला आहे. सो भोपरच्या विरोधात खेळत असताना नक्कीच एका चांगल्या लढतीची आम्ही अपेक्षा करतो. या स्पर्धेविषयी तुमच्या शब्दातून ऐकायला मला आवडेल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि खरोखरच मी आयोजकांचं धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. शुभेच्छा असेल सामन्यासाठी. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? माझा पण क्षेत्ररक्षण असतं. सो आता टॉस गमावला, बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. टायगर्सच्या विरोधात काय रणनीती असेल? मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर ॲज अ कॅप्टन कोणत्या फलंदाजाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल की तो जो तुम्हाला जास्त दावा उभारून देईल? कुमार, राहुल यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे मला. यंगस्टरकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा असतील. शुभेच्छा असतील. आणि आणखी एक प्रश्न नक्कीच असेल, या स्पर्धेविषयी तुझ्या शब्दातून काय सांगशील? कारण तुम्ही एक देखील आयोजक आहात. सारांश पाटील जी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते सारांश वाढदिवसानिमित्त सारांश पाटील चषक काही दिवसांअगोदरच पार पडली. सो एक आयोजक म्हणून या स्पर्धेविषयी तुमचं मत काय असेल? ही स्पर्धा तर खूपच चांगली असते. आम्ही झाले 3-4 वर्ष झाले या स्पर्धेत खेळतो. आम्ही मजा येते या स्पर्धेत खेळायला. सो शुभेच्छा असतील. आणि सुरू असलेल्या सामन्याकडे आपण जाऊयात. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज आहे. टॉस जिंकलाय तो टायगर्सचा कॅप्टन आणि त्यांचा निर्णय आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊयात कमेंट बॉक्समध्ये. सोनारपाड्याच्या विरोधात वडोली सी मध्ये सामना सुरू आहे. मयूर भोईर यांच्याकडे आपण जाऊयात. त्या अगोदर एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय श्री आनंदजी पाटील साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. जे सिंगर आहेत, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय सिंगर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात, गायक आदरणीय श्री आनंदजी पाटील साहेब यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होते. गोलंदाज अमर ठाकूर, सलामी येत असताना अरविंद पाटील आणि सतीश जाधव आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समॅन अरविंद पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश जाधव अशी जोडी एसबी ग्रुप वडवली सी संघाची. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला अमर ठाकूर. राऊत विकेटने पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. लाईन चेक केली जाते. पंच सुभाष पाटील आमच्याकडे वळत असताना वाईट चेंडू फेकलाय गोलंदाज अमर ठाकूरने. संघाचा अकाउंट ओपन होत असताना धावसंख्या झाली धावफलकावर 1 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करत असताना एसबी ग्रुप वडवली सी संघ. राऊंड विकेटने पुन्हा एकदा अमर सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू ब्लॉक होलचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता
निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करत असताना अमर. धावसंख्या झाली फुल कव्हर 1. निर्धाव चेंडू फेकला, गोलंदाज अमर ठाकूरने कमबॅक करत असताना चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात दमदार करत असताना पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता, त्यानंतर आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती लेडिंग एज घेऊन जात असताना चेंडू मागे जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईकवर आणला जाते. सतीशला धावसंख्या होते फलकावर 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करत असताना SB ग्रुप वडवली सी संघ. 49 धावांचा बचाव करत असताना पहिल्या षटकात अमर ठाकूरची निवड केली आहे. P1च्या षटकामध्ये 2 चेंडू फेकलेत, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेटने पुन्हा एकदा अमर सज्ज होतोय. आता मात्र लॉफ्ट केलाय, झेलची संधी होती आणि योगेश पाटील कडून इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. असं चित्र आपण सातत्याने पाहिलं नाहीये. रेअरली योगेश कडून कॅचेस सुटताना आपण पाहिलेत कारण, पण अगदी सोपा झेल मी म्हणेन इथे मात्र ड्रॉप झालाय. सतीशने सरळ क्षेत्ररक्षक निवडलं होतं, कमबॅक करून दिलं होतं अमर ठाकूरने, जो विश्वास दाखवला होता संघनायकाने. राऊंड विकेटने अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला जातोय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये. लॉंग ऑफ वरून अमोल पाटील धावतायत. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. थ्रो देखील व्यवस्थित होतो, 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते दाफल कावर 2 धावेच्या मदतीने 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अमर ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती 4 चेंडू फेकले, आतापर्यंत धावा खर्च केले 4. 49 धावांचा बचाव करत असताना गावदेवी सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. यात संघाच्या अगेन्स्ट राऊंड विकेटने अमर पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर सतीश, आता मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. अमोल दूरवर आहेत, जजमेंट घेत असताना चेंडू 1 बाउन्स त्यांच्या हातात येतोय. दुसऱ्या वेळेस मात्र कॉल केलाय. स्ट्रायकर एंडला फेकी देखील व्यवस्थित होते. बॅकिंगला सिद्धेश येतात. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केली जातात. धावसंख्या होती फलकावर 2 धावेच्या मदतीने 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली फलकावर 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटने अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला सतीश, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावसंख्या झाली फलकावर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचा पाठलाग करत असताना SB ग्रुप वडवली सी संघ. दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात होईल मी कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो करण काळसर यांना. धन्यवाद. थँक्यू मयूर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गौदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित MB ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 6 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. स्क्रीनवरती आपण बघतोय सुंदर असं हे ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला सोनारपाड्याचा कॅप्टन अनिकेत यांचं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला बबलू पाटील जे वडोली सीचे कॅप्टन आहेत. खूप सुंदररित्या हे ग्राफिक्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. सामना सध्या सुरू आहे तो RM11 गावदेवी सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात SB ग्रुप वडोली सी मध्ये. पहिल्या डावामध्ये 48 उभारलेले आहेत. 48-49 लक्ष अरविंद पाटील आणि सतीश जाधव. पहिलं षटक संपन्न अमरचं, ज्यामध्ये योगेशकडून एक मिस्टेक झाली. रिअरली आपण नक्कीच दुर्मिळरित्या आपण बघितलं तर योगेशकडून कॅच सुटत असतात. कॅच ड्रॉप झाली, जीवदान मिळालं ते सतीशला, जे सध्या स्ट्रायकिंग एंडला. धावा फलकावरती 7 समीर पाटील. पहिला चेंडू होता ऑन ड्राईव्ह केला डीपमध्ये, वेगाने अमोल त्या ठिकाणी पोहोचले. उचलून फेक करतात नाव स्ट्रायकिंग एंडला. हा ना अखेर नकार. आणि यावेळेला फलंदाज कोणता बाद असेल? अंपायर्सकडे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. अरविंद त्या ठिकाणी स्किट झाले होते, पडले होते खेळपट्टीवरती. फलंदाज कोणता बाद असेल? अजून या ठिकाणी आपण बघू शकाल डिक्लेअर झालेलं नाही. थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. आता कंट्रोल रूम मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आमचे थर्ड अंपायर देखील.
डिसिजन थोडा क्रुशल होता, क्लोज होता आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर अंपायर्सने थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केलेला. टीम रिव्ह्यू नाही आहे, DRS संघ कोणता घेऊ शकत नाही आहे, परंतु जर आमच्या अंपायर्सना कुठेतरी संकोच असेल निर्णयामध्ये स्वतःच्या, सो ते लगेचच रेफर करू शकतात. आणि अखेर या ठिकाणी येतो आहे निर्णय, तो बाद आहे फलंदाज सतीश जाधव. या सॉफ्ट सिग्नल देखील अंपायरचा हेच होता की सतीश बाद आहे आणि आता इथे डिसिजन येतो आहे तो बाद आहे फलंदाज सतीश. पहिला धक्का या ठिकाणी बसलाय, मोठा धक्का बसलाय, कारण प्रयत्न या ठिकाणी दुसऱ्या धावेचे होते, परंतु दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही आणि त्याच कारणास्तव एक रन देखील मिळते आणि धावफलक 8 वरती धक्का पहिला एसबी ग्रुप वडवली सी या संघाला. लक्ष या डावामध्ये आपण बघतोय ते आहे 49चं आणि विकेट आता अखेर मिळते. समीर यांनी चांगलं कलेक्ट केलं चेंडूला, तो आला अमोल कडून आणि हिट करण्यात आलं होतं 9 सेकंड. बानुदा येतात तिसऱ्या क्रमांकावरती समीर पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले. फॉलो थ्रो मध्ये यावेळी देखील संधी हिट करण्यात आल्या आणि फलंदाज होईल बाद. लागोपाठचे 2 धक्के रनआउटचे पाहायला मिळाले आणि याचं पूर्ण श्रेय जाईल ते समीर पाटील यांना. 8 वरती धक्का दुसरा एसबी ग्रुप वडवली सी या संघाला. हॅट्रिक जरी संपादन झाली तर आदरणीय विलास म्हात्रे आणि संदीप म्हात्रे साहेबांकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. हॅट्रिक संपादन होईल का, एक वेगळी संकल्पना एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपलं दिलदार व्यक्तिमत्व विलास म्हात्रे आणि आदरणीय संदीप म्हात्रे. हॅट्रिक संपादन होईल का, रनआउटची हॅट्रिक इथे संपादन जरी केली RM11 गावदेवी सोनारपाडा संघाने तर नक्कीच 2,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. पारितोषिकांचा वर्षा होतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. आता विकेट हॅट्रिक संपादन करावे लागेल, त्यासाठी धावफलक आपण बघतोय 8 या आकड्यावरती समीर पाटील, समोर आहेत ते भानुदास आणि येतात कॅप्टन 4थ्या क्रमांकावरती बबलू नॉन स्ट्रायकिंग एंडला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, लॉफ्ट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. अखेर आपण बघितलं अलॉंग दी कार्पेट हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दरम्यान ज्या ठिकाणी आपण बघितलं सिद्धेशला. 1 रन मिळते. धावफलक 1ने पुढे आपण बघतोय 9 या आकड्यावरती. 15 मध्ये 40चं समीकरण या सामन्यामध्ये. कॅप्टन या ठिकाणी ऑन ड्राईव्ह करतात, मिड विकेटला चेंडू चालला डीपमध्ये, योगेश या ठिकाणी पाहायला मिळाला. कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू गेला होता. 1 धाव या ठिकाणी मिळते. या षटकामध्ये देखील गोलंदाजी चांगली होत असताना आपण बघतोय पहिल्या 2 चेंडूंवरती 2 रनआउटच्या विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, धावफलक दुहेरी अंकामध्ये 10. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लेग स्टंपला चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा मोठी कडा घेऊन बॅकवर्ड स्कोअर लेगला कॅप्टन अनिकेत उचलून फेक करतात. ॲक्युरेट, गुड फिल्डिंग. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव येते आणि धावफलक आपण बघतोय 1ने पुढे जात असताना आता 11. 11 for 2. 11 वरती 2 गडी बाद. षटकातील शेवटचा चेंडू असेल. तयार होता समीर पाटील मोठा गावेंकडून बबलू पाटीलच्या विरोधात. फुलर लेन पाठीमागे आलाय. दत्ता ठाकूर यांचा हातामध्ये हा चेंडू विसावला. पाठीमागे येत असताना बॅट ग्राउंडिंग झाली होती. यस्टांच्या अगदी जवळून हा चेंडू गेला. षटक 2 संबंध. पहिल्या षटकामध्ये आल्या अमर ठाकूरच्या धावा 7. या षटकामध्ये फक्त आल्या 4 धावा आणि 2 रनआउटच्या विकेट आपल्याला पाहायला मिळाला. षटक 2 संबंध. बॅटिंग करतोय एसबी ग्रुप वडवली सी संघ. पाटला करतात 49चा 2 गडी बाद. धावफलकावरती पाहायला मिळतात 11. समीकरण किती असेल, चेंडू शिल्लक 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहे धावा 38. 38.
स्क्रीनवरती तुम्ही नक्कीच बघताय सिनियर क्रिकेटर देवी सपाटाचे जितू पाटील गतवर्षी अफलातून फॉर्ममध्ये होते. बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार त्यांनी 40+ या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना ॲन्युअली नक्कीच इयरली उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. तयार होतात गोलंदाज. षटक तिसरं असेल. 38 धावसंख्येचं समीकरण आहे. 12 चेंडूंमध्ये टप्पा पडलाय आणि हा नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. मीडियम पेसर आहेत गोलंदाज पाहायला मिळतात या षटकामध्ये. रिद्धेश पाटील लवकरात असे चाणक्य रीतीचे गोलंदाज आहेत. फलंदाजाला रेड करून ते नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना. समोर भानुदास कमबॅक त्याला करावं लागेल. फुलर लेन बॅटची कडा घेतली. रुबी कट पाठीमागे चालला बिहाइंड द विकेट. उचलून फेक करतात. एक तर रन त्या ठिकाणी नक्कीच मिळाले. फेकी करतात ते अगदी मधोमध खेळपडीच्या कव्हर करतात त्या ठिकाणी निर्देश. 12 धावा झालेल्या सामन्यामधलं समीकरण. चेंडू शिल्लक 10 आणि 10 मध्ये बनवायचं आहे. धावा 37. समीकरण थोडं अवघड आहे परंतु त्यासाठी आता कॅप्टनला या ठिकाणी नक्कीच कमबॅक करावं लागेल. 3.70चं या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकाल. प्रत्येकी चेंडू अखेरीस या धावा उभारणं गरजेचं असेल. आता आस्किंग रन रेट वाढतं या ठिकाणी बॅटिंग करत असताना संघ वडोली सीचं. त्याचं कारण पहिल्या 2 षटकांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी 7 आणि 4 अवघ्या 11 धावा आल्या पहिल्या 2 षटकांमध्ये. तयार होत आहेत गोलंदाज. स्टेप आउट झाले होते. मोठी कडा आणि एक फ्लाइंग कॅच पाहायला मिळाली. आउटसाइड एज होती. दत्ता ठाकूरने झेल टिपला. विकेट तिसरा. बॅटिंग करणाऱ्या वडोली सी या संघाची विकेट तिसरी पाहायला मिळाली 13 वरती. बॅटची बाहेरची कडा घेतल्यानंतर आउटसाइड एज घेतली आणि पाठीमागे बघू शकाल अक्षर रिप्लेमध्ये रिद्धेश आले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बाहेरचा बाजूने चेंडू वळत होता. बॅटचं हलकसं चुंबन घेतलं होतं आणि त्यानंतर दत्ता ठाकूर यांच्या हातामध्ये फिनिश झाला हा चेंडू. सुंदर जल टिपला. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या 12 धावा. सामन्यामधलं समीकरण 37 धावसंख्येची गरज 9 चेंडूंमध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 सागर पाटील. इथून आता आपण बघतोय 9 मध्ये 37 ड्रॉप सीनचा हिरो बनू शकेल का सागर. 9 मध्ये 37 समीकरण थोडं अवघड नक्कीच आहे परंतु त्यासाठी आता आक्रमण करणं गरजेचं. स्विच हिटचा प्रयत्न केला हवेमध्ये. हा चेंडू दत्ता पोहोचला त्या ठिकाणी. अपील होईल. या सिरीज आउट. बॅटची कडा होती आणि नक्कीच हा चेंडू पाहायला मिळाला. काही काल हवेमध्ये संचार करत होता. सिली पॉइंटला आले वेगाने धावत विकेट किपर दत्तांनी दुसरा जल टिपलाय. 12 वरती आणखी एक विकेट. नक्कीच इथं मात्र हॅट्रिक जर संपादन केली गोलंदाजाने तर आदरणीय विलास म्हात्रे आणि संदीप म्हात्रे साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. भरपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळतं एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप वरती. दादांचं हॅट्रिक संपादन होईल का. हॅट्रिक बॉल मैदानावरती. हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे ते 5,000 रुपयाचं. विलासजी म्हात्रे साहेब आणि संदीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडून. को इन्सिडन्स आम्ही नक्कीच या चेंडू नंतर आणतोय तुमच्या समोर. तयार होतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रिद्धेश पाटील. ही इज ऑन हॅट्रिक. क्लोज येत असताना पाहायला मिळतात आता दत्ता ठाकूर आणि एक क्षेत्ररक्षक पुढे आलाय तो फ्लाइंग स्लीपमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय विजय. रनवेमध्ये थोडा अडथळा होता. पहिल्या डावामध्ये जर आपण बघितलं 12 धावसंख्येवरती 2 पहिले विकेट. 21 वरती 3 आणि 4. त्यानंतर आपण बघतो या डावामध्ये 8 वरती पहिले 2 तर 12 वरती 3 आणि 4. बॅकफुट लावून हवेमध्ये फक्त पंच करण्यात आलं. शॉर्ट कव्हरमधून पाठीमागे डीपमध्ये हा चेंडू चालला. इथे त्या ठिकाणी समीर पाटील उचलून फेक करतील. धावा तोपर्यंत मिळतात आपण बघतोय फक्त 1 आणि एका धावेने धावफलक पुढे आता जात असताना बऱ्याच कालावधीनंतर 13 वरती 36ची गरज आहे या सामन्यामध्ये आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत आपण बघतोय ते 8. पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी 5,000 होतं विलासजी म्हात्रे साहेब आणि संदीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडून. यस एक बॉल 7 चेंडू आणि गरज आहे ती 36. फुलर लेन बॅटचा चेहरा उघडला. ड्राईव्ह करतात शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू
आपण बघतोय त्या ठिकाणी सिद्धेशला 1 रन मिळते, 3 षटकं संपन्न आणि आता या सामन्यामध्ये 36ची गरज असेल. नक्कीच प्रेक्षक वर्गाला देखील सुवर्ण संधी असणार आहे. आदरणीय विलास म्हात्रे साहेब आणि संदीप म्हात्रे दोघांकडून जर कोणत्याही प्रेक्षकाने आयवा कॅच इथे मात्र परिधान केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. आयवा झेलसाठी देखील सुवर्ण संधी प्रेक्षकांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चौदा धावा झालेल्या आहेत आणि गरज आहे ते 35-6 चेंडूंमध्ये. 6 लिगल डिलिव्हरी जर आल्या तर 6 षटकारांची आवश्यकता असेल विजयासाठी. अमोल येतात या षटकामध्ये. पुढचे दोन्ही संघ जय मल्हार क्रिकेट संघ बोपर आणि जय हनुमान अर्जुन 11 टायगर. तयार आपण व्यासपीठाच्या समोर दोन्ही संघांनी. टॉस जिंकून फिल्डिंग करत आहेत ते टायगर आणि फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले ते बोपरला. 6 मध्ये 35. पहिला चेंडू फुलर लेन फाईन लेगमध्ये अडवला. फेक होती नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावण्याची संधी होती परंतु विजयने त्या ठिकाणी रस दाखवला. मानुदास त्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू निर्धाव 5 मध्ये 35. कमी गतीने एक्स्ट्रा कव्हरमध्ये योगेश हातामध्ये चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंड फेकी रनआउटची विकेट. सहजरित्या या ठिकाणी नक्कीच आपण बघितली ही विकेट. सॉफ्ट डिसमिसल कारण योगेशने फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडूला उचललं आणि क्रीज सोडल्यानंतर हे मैदान सोडावं लागतंय ते भानुदास पाटीलला. फलंदाज बाद चौथा धक्का. धावसंख्येचा वेग कमी झाला, मंदावला आणि विकेट आता नक्कीच मिळते आणखी एक आणि त्याच कारणास्तव धावसंख्येचा वेग मंदावला. एकही बाउंड्री पाहायला मिळाली नाही आणि त्याच कारणास्तव आस्किंग रेट वाढत गेलं. पहिल्या षटकापासूनच सोनारपडाने चांगली कामगिरी केली. अमरने पहिलं षटक 7चं, दुसरं षटक 4चं, तिसऱ्या षटकामध्ये 3. म्हणजे धावसंख्येचा आलेख जो वाढला देखील नव्हता तो जसा षटक कंप्लीट होत गेली कमी होत गेला. स्क्वेअर लेगला थांबले त्या ठिकाणी आणि त्यांना भेदून हा चेंडू सीमा पार. स्वाभाविकपणे टेनिस बॉल उसळी घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. जास्त उसळी घेतली टप्पा पडल्यानंतर. चेंडूवरती येणं अशा क्षणाला गरजेचं असतं आणि अखेर येतोय या डावामधला चौकार पहिला. चेंडूला डॉट बॉल व्हॅलिड डिलिव्हरी ग्राह्य धरला जाणारा चेंडू. कृष्णाने लेफ्ट केला शफल झाल्यानंतर. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये येत असताना आपण बघितला शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस शेवट गोड. पॅव्हलियनचा वरतून हा चेंडू चाललाय सीमा पार. डाव संपला आणि अखेर संघर्ष देखील संपला. हार्दिक अभिनंदन टीम सोनारपडाने यशस्वीरित्या या धावसंख्येचं संरक्षण केलंय. पहिल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चेस डाऊन केली होती धावसंख्या परंतु यावेळेला चेस डाऊन करू शकला नाही. ही धावसंख्या वळवली सी संघ. आपला आभार. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील विजय संपादन केलाय. RM11 गावदेवी सोनारपडाने सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. हॅलो तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक ॲडव्हान्स प्राइज